नर्मदा परिक्रमा करणाऱ्या वृद्ध महिलेला तळोद्यात जीवदान। नर्मदा सेवेकरांची तत्परता, वेळेवर वैद्यकीय उपचारांनी प्राण वाचले। नर्मदा परिक्रमा करणाऱ्या मध्य प्रदेशातील 60 वर्षीय वृद्ध महिलेला तळोदा येथील नर्मदा परिक्रमा सेवेकरी व डॉक्टरांच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले आहे। 2 दिवसाच्या यशस्वी उपचारानंतर संबंधित भाविक दाम्पत्याला सुरक्षितपणे त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले असून या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। मध्य प्रदेशातील छिंदवाड़ा येथील पुनियाबाई वर्मा वय 60 व पती नोखियालाल वर्मा यांच्यासह 1.5 महिन्यापूर्वी ओंकारेश्वर येथून नर्मदा परिक्रमा यात्रेसाठी निघाल्या होत्या। ही त्यांची 5वी नर्मदा परिक्रमा होती। गुरुवारी सायंकाळी तळोदा येथे आगमन झाले असता त्यांना चालताना श्वास घेण्यास त्रास होत होता व अशक्तपणा जाणवू लागला। हा प्रकार तळोदा बस स्थानक परिसरात सामाजिक कार्यकर्ते जालंधर भाऊ यांच्या लक्षात येतात त्यांनी तात्काळ भारतीय हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले। तेथे डॉक्टर विलास वाघ यांनी तपासणी केली असता वृद्ध महिलेला हृदयविकाराचा तीव्र झटका व हार्टफेल आल्याचे निदर्शनास आले। डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू करून ICU मध्ये 2 दिवस उपचार केले। या काळात नर्मदा परिक्रमा सेवेकरी योगेश चव्हाण यांनी संपूर्ण देखभाल केली। शनिवारी दुपारी प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन नंदुरबार भुसावळ मार्गे मध्य प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी सुरक्षितपणे रवाना करण्यात आले। वेळेवर मिळालेल्या उपचारामुळे वृद्ध महिलेचे प्राण वाचल्याने नर्मदा सेवेकरांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे।